5, 4, 3, 2, 1. Welcome to chapter 3. कोण कुठल्या गाडी बसतो बसतो मी भारी गाडी हात कापतात का ते? अरे बापरे माझ्या बायको जास्त बसलो पण आपण केलं एक काम करा, बसलंच तर पूर्ण हे करणार सीट. गाणं पाठपर्यंत सचिन बस तिकडे पटकन आरामशीर. अरे कडे ह्या कडेला आपण आहे ना इकडूनच नेल ना. तुझा हात कापतोय का माझा व्हिडिओ व्हिडिओ एकदा मला शेकी पण ऐकलं. हे किती लांब आहे? बोलले ना चालेल यायचं होतं कोणाला यायचं होतं रे. अरे चालेल आला असतो आलो चाल ये मग उतर मला ठरवलं असतं ना सगळ्यांनी की यायचं आलोच असतो ना का नसतं माझं कसं चालतंय भावन मारले. हा लाव ना लाव येलो लाईट उभ दे. येलो लाईट लाव जरा जरा येलो लाईट लाव. हा हे आला डायरेक्ट उडी मानव गिरीश का. अरे कोण आहे रे. ये भाना आला रे. ए भाई पाटली पाटली. अरे फोन आले मला सगळ्यांचे आलं रेंज आले. लाव इथं साईडला लाव. मॅसेज आला अरे मला आलाय सगळ्यांचे फोन आले. वहिनी बिनीचा सगळ्यांचा फोन येतो. त्यांचे आले मला आईचा पण आलाय. हा टेन्शन मध्ये असेल बिचारी. सगळे पण टेन्शनमध्ये असेल. आपण मजा करते. अरे गेला परत. ए भाई बिबट्याला शोधतो. अरे एक कांडे आलेले एक कांडे. कुठे बिबट्या कन्फर्म आहे? हा बिबट्याला शोधतोय भाई घावला ना तोडणारच आहे. हे ते काही काय नाही राहा. हे तर गाडी सरकते आरामात आरामात. गाडी सरकते चढती सरकते आरामात राहा. थांब लांब लांब. चढती ही शूटिंग नाही काहीतरी काळा जादू चाललाय नाही काही तर. अरे नाही मानतात नाही मग अशी पण काळा जादू करत होती. सरापास तू. अरे भाई इथं बघ. पुढं कोण तू भाई न्यूटन असं वाटलं सेम. तर बघ हे माणसं चालतात चालतात नाही आज चकवा आहे आपल्या दुकानात दिसते. अरे भाई ए पुढे आला पुढे यांना क्रॉस नाही करणार भाई. स्लो कर स्लो कर. तू चालतंय पण बघ ना कसा चालतंय पण नीट नाही. मी पाठी बघितलं मग मला नको बघू. बघ चेअर नको दाखव. आपणच कडल आहे तांबे धरले डायरेक्ट. त्याला मुस्कानच लाव डायरेक्ट गाड्या अंगावर डायरेक्ट उडवायचे. पाठी आरशात पण दिसतात का? बापरे थंडी माणसं चालत आल्यात थंडी काय वाजत. अरे पोहोचलो आम्ही. अरे आली काय. हे कुठे चाललंय? अरे थांबव ना. नेटवर्क कुठे आलंय? आली नाही एक कांडे फक्त. घे ना घे पुढे घे. अरे जिथं फुल आहे तिथे घे ना. एकच कांडे फक्त. 5 मिनिटं थांबव. हे गाडी पशी थांबवा इथं थांबवा. थांबवायचं की फोनवर. अरे त्या रोहितला माहित आहे ना कन्फर्म. अय्यो इथं बसूया ना जरा मस्त स्पॉट आहे. हे लागतं. नेटवर्क नव्हतं आता सगळे फोनवर बोलायला लागले. बघ नेटवर्क साठी 1 किलोमीटर लांब आली. अरे नेटवर्क पास ना माझं काही कामच नाही म्हणजे माझी काही इच्छाच नाही. हा ठीक आहे चल असं बोलले. एवढं अंधारात आलंय बाहेर रात्रीचे फक्त फोन करायला इन्फॉर्म करायला. सो गाईज आता सकाळचे वाजलेले आहेत 7. आम्ही उठलेलो आहे 6-6:30ला. पण कसं आहे घरातली कामं वगैरे होती कालची. भांडी वगैरे राहिलेली भांडी वगैरे धुतलेत. लय गार वाटतं बघा. भांडी वगैरे धुतलेत का. भांडी घासताना काय एवढं बनवलं नाही कारण की टाईमच नव्हता. काय म्हणजे पटापट उठलो बोललो पटापट भांडी वगैरे घासलो. 5च्या टायमाला आलो होतं आम्ही. उठलो किती वाजता माहिती काय? किती वाजता? 7:30ला उठले. 7:30ला 6:30ला उठले. 6:30ला उठलो. नमस्कार मंडळी. पटापट मी भांडी घासली. बाकीच्या मंडळींनी मॅगी केली. तुम्हाला मॅगी दाखवतो थांबा 1 मिनिट. सीन सांगतो ना रात्रीचा सीन काय झाला आमचं माहिती आहे का? रात्री आम्ही लोक रात्री
गेलो तिथं तर बाबा- घरच्यांना फोन करायला नंतर घरी ते लोक टेन्शन मध्ये असतील म्हणून बाबा भाई टेन्शन मध्ये असतील ना पोरं सगळे एकसाथ गेले काय झालं गेलं तर म्हणून आम्ही रात्री सगळी जण जेवण झाल्यानंतर जसा होता तसा ठेवलंय आणि डायरेक्ट गेलो तो फोन करायला जाताना असे फाटले ना आमची आता सगळी लोक इथनं कम से कम 2-2.5 किलोमीटर जायचं आणि इथली पब्लिक बोलतात बिबट्या आहे तिथं. सपट आम्ही लोक कसं गेलो तर आम्हाला 3 गाड्यामध्ये सांगू आम्ही 8 जण गेलो होतो होत्या 4 गाड्या आणि आम्ही 3च गाड्या घेऊन गेलो. मग एकावर तिघं मग काय खाली मग याच्यावर दोघं. काठी पण नाही घेऊन गेलो होतो आम्ही काढून ठेवली होती पण घेऊनच नाही गेलो बेकार हालत. तुम्हाला मॅगी आम्ही फोन बिन केला घरी आणि पटकन आलं. हे नाही होत नेटवर्क नाही मग नंतर आम्ही सकाळी तुम्हाला डायरेक्ट फोन करू बस इथं अजिबात नेटवर्क नाही. नेटवर्क नाही यो मग आम्हाला आता इथं नाव आता घालणार होतं शिवावी बोलला नेटवर्क हा येतं आमच्याकडं ह्याला घरी येऊन सुट्ट्या म्हणाला आम्हाला बोलला नेटवर्क आहे आमच्या नेटवर्क इथं. अरे आम्ही बोल बिंदास हिरामध्ये आलो तो फार्मरचं नेटवर्क आहे घरी जाऊन आम्ही फोन बिन करू बस मग घरी रात्री घरी जेव्हा फोन केले ना 10-10:30 घरातल्यांच्या शिव्या. हा डायरेक्ट शिव्या बोलत काय हे काय बाबा दिवसभर काय फोन बिन काय नाही तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे की नाही बाबा खाली फुकट द्यायला चल राहणे पण काय बोलले नाही जास्त घरचे लोक ऍडजस्ट करून घेतलं घरच्यांनी घर पण चांगलंय चला आता या मॅगी खायला मॅगी बघा मॅगी मॅगी हे भात वाटतोय मला. ये तो गलत हो गया बात ही था वो. हे बघ मॅगी एक नंबर मेड बाय ए कोणी बनवली ए बनवली कोणी हा या माणसाने मॅगी बनवली त्यांनी बनवली कढई धरायला होता बघा जरा पण आवरत नाही नुसताच चाटतोय कोणी धुतलंय गाईज आता आम्ही निघालो आहे पुढच्या इथं आता आम्ही सगळे तयार झालेलो आहे आणि पुढचा प्रवासाला निघालेलो आहे हा बघा कोंडेश्वर बोलले होते उजडले होते इथं या पब्लिक आहे करा रे आता आम्ही आलो कोंडेश्वरला आमच्या गाड्या आता पार्किंग केल्यात आता आम्ही चाललो मस्त कोंडेश्वरला इथं जवळ तिथं राहतो ना त्याचं जवळच आहे इथं पाठी चालू आहे घराचं थोडं पाठी 1 किलोमीटर लांब आहे बघा पायऱ्या छोट्याशा पायऱ्या आहेत हळूहळू खाली जातोय तुम्हाला दाखवतो समोरचा व्ह्यू थांबा हे बघा मंदिर आहे कोंडेश्वर देवस्थान जांभवलीला आलो आहे आम्ही बघा मस्तपैकी एकदा असं प्लेस आहे आम्ही खरं आलो आहे म्हणजे आंघोळ करायला पाणी वगैरे असेल ना तिथं आंघोळ करायला आलो मस्तपैकी इथलं कुठं गाणं म्हणलं खाली कुठं जाते खरे काय ना हे चांगलं स्वच्छ ठेवलं काय त्याच्यात मजा येते बघा तयारी डायरेक्ट काढा बिडायची तयारी काय बोलणार का गं? ए हाय करा आता मी या पाण्यात उडी मारणार आहे इथं चला आता आम्ही पोहायचा फुल एक्साइटमेंट मध्ये आहे नंतर तुम्हाला थोडं दाखवतो उघडं असताना हे सगळे उघडे असताना उघडे नागडे असताना व्हिडिओ काढतो थांबा तुम्हाला दाखवतो सगळे उघडे नागडे
हा एक कुंडा आहे इथे, हा एक दुसरा आणि तिसरा. एक व्ह्यू पॉइंट आहे मस्तपैकी, तिथं चाललो सगळेजण, फोटो काढतंय, कोण चालतंय. फुल ट्रॅकिंग आहे, म्हणजे डोंगरात दारातून चालतो आहे आम्ही. फुल ट्रॅकिंग आहे. तुम्ही पण या मस्तपैकी, भारी वाटतंय. म्हणजे थंड पाण्याने आंघोळ केली आणि मस्तपैकी बॉडीला तो होप देतोय. फुल ट्रॅकिंग वगैरे करतो, भारी वाटते. बघा एवढी थंडी असून हे असून पण आम्ही आंघोळ केली. बिना आंघोळीचं पाणी गेलं नाही. आणि एवढं थंड होतं ना, बरफ कमी 5 सेल्सिअस तरी असणार. 5 एवढ्या पाण्यात आम्ही सगळे आज एवढं बर्फाचा पाण्यात उडी मारले. एवढं पाणी, एवढं थंडी होते. सगळे कोळंबी झाले सगळे. तरी आता जरा बॉडीला उठतंय तर चालतोय, मस्त वाटते. इकडं आता इथं आम्हाला वर चढायचं आहे सगळीजण. ह्यो आमचा मेन फोटोग्राफर. कॅमेरा दाखव. कॅमेरा घेऊन आलाय.
ट्रेन गेल्याशिवाय हे आम्हाला खोलून देणार. हे हाय करा. हॅलो. ट्रेन कुठे आहे? पाचची पक्की आपली. पाचच्यांना दाखवलं. हे इकडून आली. समोरून पण आली वाटतं. आता आम्ही चाललो लोणावळा मध्ये. आता पुढे आलोय आपला एकविरा टेम्पलला चाललोय. बघा कारला. आता इथनं आमच्या इथनं फक्त 7-8 किलोमीटर लांब आहे. आता आम्ही गाडीवरती आहे. गाडी चालवतोय माझा भाऊ. मी पाठी बसलोय. थोड्या टायमानंतर चालवेल, पण आता मी पाठी बसलोय. आम्ही पोचेल कारल्याला. काय आता आम्ही पोचलेलो आहे एकविरीला पोचलेलो आहे. एकविरीला वर चढायचं आहे. हे बघा सगळे आम्ही चढतोय. पुढं पब्लिक आहे. आता आम्ही वर चढणार आहे. वरती खूप वर आहे. आता तुम्ही पण बघा सगळे. हा बघा काय तिथनं होतं ना. वरती गाडी पण जाते काही. हा मग मी बोलत होतो. हेल्मेट आहे का कोणाला? एक्झिट बघा तुम्ही. एक्झिट बघा, फक्त एक्झिट बघा. एक्झिट नाही येऊ दे. चल बाथरूम. आहे काय सारे आहे. आम्ही वर चढणार. थोडं दाखवतो तुम्हाला. वर थोडं चढण वगैरे थोडं इंटरेस्टिंग मुवमेंट आला ना तर तुम्हाला दाखवतो. आता आम्ही आलोय. आता आम्ही चढतोय शिड्या एकविऱ्याच्या. बघा हे सगळे पुढे शिड्या चढतोय. जाम गर्दी आहे. जाम म्हणजे जाम. संडेचा येऊच नका. संडेला आज जरा पण येऊ नका. आणि प्लस ह्या डिसेंबरच्या महिन्यात तर येऊच नका. नका डिसेंबरमध्ये पालख्या येतात. पालख्या आज पालखी आले वाटतं वर, म्हणून जाम गर्दी. तुम्हाला नंतर फ्रंट कॅमेरा करून चालू दाखवतो तुम्हाला. बॅक कॅमेराचा. अरे सॉरी बॅक कॅमेरा, फ्रंट कॅमेरा नाही. आम्ही फ्रंट कॅमेरा आता बोलते. नंतर बॅक कॅमेरा करतो आणि चालू भेटून जाते. पोल भेटू वर. एकविरा आईचा उदो आई आयलो वर पोहोचलो. ए कपडा दाखव. ट्रॅफिक गर्दीमध्ये आलो पण आयलो. ट्रॅफिक जाम लागलाय आज. पुरा ट्रॅफिक. अस्कार मंगई आजचा व्लॉग. हाय करा. भाऊ कुठे आहे? ए भाऊ मला मी नाही. हरवले आपले बंदे हरवले आणते. चला. ट्रॅफिक जाम. गाईज आता आम्ही ओटी भरायला म्हणजे आता चाललो आहे आतमध्ये. आई माऊलीच्या मंदिरांमध्ये. विराई देवींच्याकडे सगळे ओटी वगैरे घेऊन आलेत. ए बाबा ए लव बर्ड्स जरा बघ की इथं. इकडे मोबाईल जरा सेल्फी काढ. गाईज आता आम्ही ना आतमध्ये घुसलेलो आहे. बघा हे सगळ्या झाडं वगैरे तिकडं आहे ना. तिकडं
तिकडं मंदिर आहे. आता आम्ही आतमध्ये घुसलो. लय थकलो, लय बेकारवाला थकलो. चालून एवढं आहे ना, एक तर गाड्या चालून थकलो आणि त्यात आणि या लाईनीत, त्यात आणि भांडणं लाईनीत पण. हे बघा अजून बाजूने आजींना आता काय म्हणायचं, जाऊ. आम्ही एक लाईन केले, पुढे येऊन एक लाईन केले, 2 लाईन केलेला, एक लाईन केले. आता आम्ही पोचायला आलो आहे. थोडंफार आहे थोडंफार. कमसे कम एक दीड तास झाला आम्ही लाईनीतच होतो. 1-1.5 तास लाईनीत लय मोठी लाईन असते. पुढेला कधी येणार असेल ना संडेला आणि या डिसेंबरला पालखीच्या टायमिंगला येऊ नका. असं नॉर्मल डिसेंबर सोडून पालखीच्या टायमिंगला सोडून कधी पण या आणि मस्तपैकी तुम्ही लगेच तुम्हाला दर्शन वगैरे भेटेल, सगळ्या गोष्टी होतील. आणि संडेला पण येऊ नका. संडेला पण असते बऱ्यापैकी गर्दी. आता कसं पालखीचा टायमिंग आहे, सगळ्या गोष्टी एक त्यामुळे लय तकलीफ होते. आणि बाकीच्या दिवशी या पटकन दर्शन करा, काय हरकत नाही. पण तुम्हाला एक्सपिरियन्स म्हणून मी सांगतो पालखीच्या टायमिंगला येऊ नका. चल भेटूया पुढं थोडं दाखवतो. आता आम्ही पोचायला आलेलो आहे. जस्ट आता मी तेवढी लाईन पार केली बघा, एवढी सारी. आता आम्ही पोचतो आहे एक आणि 3-4 लाईनी बाकी आहेत. आम्ही पोचून जाऊ तिथून. आता विषय नाही, तुम्ही पण या. काय दाखवू आता तुम्ही ना, फक्त एन्जॉय करा. कसं आहे लय मोठं नाही हिशोबाचं बाहेर मोठं लाईनीत आहे ना, तर लाईनीत उभं राहून दर्शन घ्यायची मजाच होते. पोरं बोलत होती VIP पास वगैरे काढूया आणि जाऊया पटकन. नाही बोलला, आपण बोललो लाईनीत आहे ती लाईनीची मजा घेऊया, बरोबर का नाही. VIP पास वगैरे काढून काय मजा येणार. मग लाईनीची मजा घ्यायची. लाईनीचा जो एक्सपिरियन्स आहे ना तो लय वेगळाच होता. भांडणं करत यायचं म्हणजे आम्ही भांडणं नाही करत, पण कसं आहे पोरं ते असतात ना दुसरी लोकं मध्ये घुसणारे लोकांनी भांडणं करत होते. पण आम्ही आमची लाईन सोडली नाही. आम्ही प्रामाणिकपणे लाईनी चाललो, पाठून लाईन असंच चाललो आणि प्रामाणिकपणे आम्ही आमची लाईन फॉलो केली. आणि आता आम्ही पोचायलाच आलो. तर पुढे आहे ना तुम्हाला दाखवतो. जर आतमध्ये जर व्हिडिओ शूटिंग करायला अलाउड असेल तर दाखवेल, नाहीतर मग तुम्हाला आता काय थोडं बाहेरूनच बघायला लागेल. बघतो तरी ट्राय करतो. जर भेटलं चान्स तर लगेच शूटिंग करून तुम्हाला दाखवू. थोडंसं फार दर्शन म्हणजे तुम्ही व्हिडिओने दर्शन घेऊ शकता. चला पब्लिक, आता आम्ही उतरलो खाली. एकविरायाचे दर्शन वगैरे झाले आमचं आणि आता आम्ही खायला वगैरे बसलेलो आहे. आणि कसं आहे दर्शन वगैरे करून मस्त आता खूप थकलो आहे, तर खाईल आणि मग डायरेक्ट निघेल. आणि कसं आहे आता मला सांगतो तिथून आता आम्ही डायरेक्ट नगरला जाणार. तिथं आम्ही सगळेजण बाकीचे सगळे वेगवेगळे होणार मस्त. बाकीच्या रस्त्यातून तुम्हाला दाखवत होतो. हे बघा सगळे जेवायला बसले. हे इकडं बघा, बघा इकडं बघा. काय आता आम्ही सध्या निघालो आहे लोणावळ्यावरून, एकविरावरून निघालो आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासासाठी. आता आम्ही बघा गाडीवर आहे. कसं झालं माहिती आहे का, तुम्हाला पण वाटत असेल मी लय कमी व्हिडिओ बनवतो आहे. कसं आहे आम्ही थोडं एन्जॉयमेंटमध्ये असं थोडं बिझी आहे. जास्त मी व्हिडिओमध्ये जास्त फोकस करत नाही. व्हिडिओ वगैरे बनवायचे किंवा जास्त व्हिडिओ ब्लॉगर बनायचं असं नाही. एंटरटेनमेंटसाठी आलो आहे तर पहिलं काम ते करतो की एंटरटेनमेंट करतो जास्त स्वतःला. हां म्हणजे मला आता काय उजडच नाही. ब्लॉग बनवायला गेलो बघितलं उजड नाही. आता आम्ही आता घाटात पोचल. आता आम्ही आता जस्ट घाटात पोचल. अजून पोचलो नाही पण पोचल. तर आहे ना पुढं थोडं तुम्हाला दाखवू. जर काय असं दाखवण्यासारखं गावलं ना तर दाखवू. कसं आहे तुम्हाला पण जास्त बोर नाही करायचं आहे आम्हाला.
की बाबा हे ते दाखवून ते दाखवून वगैरे तेवढं दाखवणार बस. केवढा एन्जॉय केला काय केला जास्त पण नाही दाखवू शकत. आमची पब्लिक येडी काही करत बसतात म्हणून जास्त काय दाखवणार नाही. तेवढं दाखवणार. एन्जॉय करा मजेत राहा. थोडंफार दाखवतो थांबा. जोपर्यंत मी जुईनगरला पोचतोय ना तोपर्यंत तुम्हाला थोडं दाखवणार. त्यानंतर मग मी नाही जास्त दाखवू शकणार. सो गाईज आता आणि मी आहे ना खूप मोठी चुकी झाली. जुईनगरला जेव्हा पोचलो ना तेव्हा तुम्हाला काय व्हिडिओ केला नाही. कारण की मला ना टाईम भेटला ना काय. मी सगळे गडबडीत पटापट सगळ्यांनी सीट बीट चेंज केली. पटापट गाड्या बिड्या चेंज केल्या. ज्यांना जिथं सोडायचं होतं पटापट सोडलं. आणि आता मी आलेलो आहे घाटकोपरला आलेलो आहे. कारण की आता ही गाडी जी आहे ही गाडी घेतली दुसऱ्याची जी आहे त्याला आता द्यायचं आहे. तो राहतो वडायला. पण तो काय म्हणला की मी इथं घाटकोपरला कामाला आहे ना. तो काय म्हणला उद्या येताना गाडी घेऊन या. तो आणि मी सोबत कामाला आहे. तर आता असं करतो की इथं रमाबाईत कसं घाटकोपरला आहे ना माझी सासरवाडी आहे. तर इथं आता आजच्या रात्रभर इथं थांबणार आहे. इथं थांबेल वगैरे आणि मग उद्या सकाळ झाली की इथनंच कामाला जवळ आहे. कामाला जाईल आणि कामात त्याला गाडी देईल. म्हणजे मला पण इझी पडेल. परत ते वडाळ्यात द्या आणि परत घरी जावा लांब कल्याणला. ते कसं लांब पडेल ना म्हणून इथल्या इथं देतो. आता इथं आलो मी रमाबाईत पोचलो. सगळ्यांना सोडलं. कसं आहे मी दाखवू शकलो नाही कोणाकोणाला कधी सोडलं काय सोडलं कसं सोडलं कोण कुठं उतरलं वगैरे. कारण की मला ना टाईम भेटला ना काय. पटापट चेंज केले. एकाला पटापट गाडीला बसायचं होतं. मला गावच्या गाडीला बसायचं होतं म्हणून पटापट आम्ही पटापट गाड्या रेमटवल्या आणि पटकन पोचलो. आता कसं झालं मी आता माझ्या डेस्टिनेशनला पोचलो आहे. बाकीचे पण सगळ्यांचं आपापल्या डेस्टिनेशनला पोचले घरी वगैरे. तर आता इथंच ब्लॉग संपतो आहे आता म्हणजे आजचा आपला. आणि पुढे जर कुठे मी जात असेल आमची पलटण कुठे जात असेल तर नक्की ब्लॉग बनवेल. आणि बाकी छोटे मोठे ब्लॉग बनवायला मी ट्राय करेल. पण या ब्लॉगला सपोर्ट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आवडला तर सबस्क्राईब करा. नाही आवडला तरी चालेल. पण कमेंट नक्की करा कसा ब्लॉग आहे काय चुकतं आहे वगैरे. नवीन आहे तुमचा भाव तर कसं वाटतं आहे मला सांगा. आणि नक्की पूर्ण पहा काय चुकतं वगैरे मला सांगा. चला बाय.